ओम राजे हा एक भंपक माणूस आहे. राजे शब्द काढायचं का आमचे चंदनशिव म्हणाले. भंपक आहे. त्याची भाषणं ऐका. मी साधा ग्रामपंचायत सदस्यही नव्हतो. मी संकटात होतो. उद्धव ठाकरे यांनी माझं बोट धरून मला आमदार केलं. मला 2 वेळा खासदार केलं. मी त्यांचे ऋण आयुष्यात विसरणार नाही. मी त्यांना माझ्या जीवनभरात कधी सोडणार नाही. आणि मी जर त्यांना सोडलं तर धाराशिवच्या जनतेने मला जोड्याने मारावं असा हा माणूस. मी स्वतः धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंबरोबर त्या प्रचारासाठी 3 दिवस काढलेले आहेत उद्धवजींबरोबर. उद्धवजींनी लोकसभा प्रचारात 94 सभा घेतल्या. बाहेर पडले नाहीत म्हणून घेतल्या का, 94 सभा घेतल्या. लक्षात घ्या. कोणी घेतल्या एवढ्या सभा कोणासाठी? चिन्ह आणि पक्ष जाऊन सुद्धा 9 खासदार निवडून आणले. 10वी जागा आमची चोरली शिंद्यांनी. फोन केला त्या वंदना सूर्यवंशीला, रिटर्निंग ऑफिसर, आणि म्हटलं निर्णय जाहीर करून टाक, रिकाउंटिंगची गरज नाही. ती बाई पण दलाल होती. तिने आदेश ऐकला. ती जागा आमची आहे. ती शिंद्यांची दलाल होती, एजंट होती. तिच्यावर नंतर काय भ्रष्टाचाराचे कसे केसेस आणि आरोप झाले आणि कारवाया झाल्या आपण पाहिलं असेल त्या बाईवर. तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तर तुम्ही काय सांगताय आम्हाला? ओमराय काय म्हणतो आणि अष्टीकर काय म्हणतो आणि संजय दिना पाटील काय म्हणतोय, सोडून द्या आता. ही गोष्ट गेले ना. शेणातला किडा शेणात गेला, एवढं, बाकी काय नाही. बघा, हे ऑपरेशन टायगर नाही आहे. मला परत सांगतो, हे जे आमच्याकडले जे कोल्हे पळाले त्या कोल्ह्यांची त्यांनी सुनता केली. टायगर आहेत ना, वाघांची सेना आहे, वाघ आहेत. जे लोक स्वतःच विकायला तयार झाले, 6 लोक विक्रीसाठी, फॉर सेल हे मार्केटला आले, बाजारात आले. आणि शिंद्यांकडे अफाट पैसे असल्यामुळे विकत. आता ऑक्शनमध्ये अनेकदा परदेशामध्ये आपण पाहता, विजय मल्ल्याने गांधींचा चष्मा आणला, कोणी टिपूची तलवार आणली, कोणी ऐतिहासिक चित्र विकत घेतं, कोणी मॉडर्न आर्ट विकत घेतात. आणि काही लोकांना कुठल्या तरी असंच काहीतरी चित्र गोष्टींची आवड असते, विकत घेऊन घरात लावण्याची, संग्रहात ठेवण्याची. तशा ऑक्शनमध्ये हे त्यांना 6 लोक मिळाले. त्यांनी आपली किंमत लावली आणि शिंद्यांकडे ओव्हरफ्लो असतो पैशांचा, त्याच्यामुळे त्याने ती विकत घेतली. याच्यामध्ये कसलं आलं ऑपरेशन? आता मी परत शिवी घातली. मी एक फार समर्पक शिवी आहे. कसलं ऑपरेशन? घंटा. आता हे 6 लोक घंटा वाजवत बसतील शिंद्यांच्या दारात आणि त्याबद्दल त्यांना बिदागी मिळत जाईल. कठीण आहे. अशा प्रकारच्या राजकारणामध्ये श्वास घेणं हे खूप कठीण झालं आहे आमच्यासारख्या लोकांना. काल खरं म्हणजे मी भाषण करणार होतो, पण थोडा उशीर झाल्यामुळे भाषण मी केलं नाही. मला तो प्रश्न विचारायचाच होता, 2 वर्धापन शिवसेनेचे कसे काय असू शकतात? आणि जीवशास्त्राच्या प्राध्यापकांना मला काही अभ्यासासाठी काही DNA पाठवायचे होते. म्हणजे ज्या गटाची स्थापना 4 वर्षापूर्वी झाली, ज्या गटाची स्थापना 4 वर्षाची झाली, टेस्ट ट्यूब बेबी आहे ती अमित शहाची, ज्याचा तुम्ही उल्लेख करताय, ते अमित शहाची टेस्ट ट्यूब बेबी आहे. तर ती 4 वर्षाची टेस्ट ट्यूब बेबीला तुम्ही 60 वर्षाचं सर्टिफिकेट कसं काय देता? म्हणजे जीवशास्त्रातला हा काय चमत्कार आहे? बायोलॉजीमधला जीवशास्त्रातला हा काय चमत्कार आहे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला काल 60 वर्ष झाली, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात. आणि 4 वर्षापूर्वी एक टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली, घातली म्हणजे अमित शहानी घातली. त्यांच्या आईबाप अमित शहाच आहेत. म्हणजे हा एक परत चमत्कार आहे. आई आणि बाप दोन्ही त्याचे अमित शहा. ते खूप मोठं त्याचं संशोधन करावं लागेल. आणि तो जर कोणी संशोधन केलं तर त्याला विज्ञानातलं किंवा जीवशास्त्रातलं नोबेल पुरस्कार मिळू शकतो. तर ते 4 वर्षाच्या टेस्ट ट्यूब बेबीला 60 वर्षाचा म्हणून त्यांनी काल साजरा केला वाढदिवस. हा जीवशास्त्रातला एक चमत्कार आहे. तर त्यांचा DNA काढावा लागेल
आणि लॅबोरेटरीत पाठवावा लागेल की 4 वर्षाची 60 वर्ष कशी झाली. अर्थात आमचा मूळ शिवसेनेचा, खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन 60वा आपण पाहिला असेल का? जल्लोषात साजरा झाला, ओव्हरफ्लो होता, माणसं आणावी लागली नाहीत, उगाच नरडी फोडून भाषणं करावी लागली नाहीत, शिरा ताणाव्या लागल्या नाहीत आणि असं उत्तम प्रकारे एका परंपरेनं कालचा वर्धापन दिन 60वा साजरा झाला. उद्धवजींचं भाषण आपण ऐकलं असेल. त्यांची व्यथा, वेदना आणि पुढल्या संघर्षाची दिशाही तुम्ही समजून घेतली असेल असं मी गृहीत धरतो.